थोडीशी वेलचीची पूड पण मी याच्यामध्ये घातलेली आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया, पीठ बनवून घेऊया आणि नंतर गोळे बनवून घेऊया। पीठ माझं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम असं सॉफ्ट असं पीठ आपण मळून तयार करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावर झाकण घालून घेऊया, एक 5 मिनिटं असंच ठेवून देणार आहे। नंतर आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून गुलाबजाम तयार करणार आहे। या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये साधारण अर्धा किलोला थोडीशीच कमी साखर घातलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि पाक तयार करून घेणार आहे आपण। साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आणि थोडासा चिकट होईपर्यंत आपण याला गॅसवर ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेऊया। साखरेचा पाक बनवण्यासाठी ठेवलेला आहे या ठिकाणी मी। दुसऱ्या गॅसवर मी कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे। तूप आपले गरम झाले की मी हे गोळे बनवून घेतलेले आहे गुलाबजामसाठी। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार छोटे मोठे गोळे करू शकता। मी मध्यम साईजचे घेतलेले आहेत, कारण पाकामध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपले गुलाबजाम छान फुलणार पण आहेत। थोडंसं झाकण घालते मी, कारण सुकतील म्हणून। तूप गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घेऊया आणि तळून। पाक आपला तयार होऊ लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तूप पण आपलं गरम झालेलं आहे। मी आता याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घेणार आहे। गुलाबजाम सोडून झाल्यानंतर थोडा वेळ असेच राहू देणार आहे आपण। नंतर आपण याला उलटण्याच्या साहाय्याने हलवून घेणार आहे, पण थोडा वेळ असंच ठेवायचं, नाहीतर आपले गुलाबजाम तुटू शकतात। पाक आपला छान तयार झालेला आहे, गुलाबजाम पण छान आपले तळून झालेले आहेत। आता आपण काढून पाकामध्ये घालून घेणार आहे। माझे सगळे गुलाबजाम तळून तयार झालेले आहेत, मी पाकामध्ये पण घालून घेतलेले आहेत। तर आता याला आपण 2-3 तास असंच पाकामध्ये मुरून देणार आहे, मग हे खाण्यासाठी तयार होतील। तर तुम्हीही नक्की बनवून बघा, घरच्या घरी खव्याचे गुलाबजाम छान टेस्टी असे बनतात ते। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।